महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून खरं तर काल ज्यांच्या पुण्यस्मरण आम्ही सगळ्यांनी केलं ते शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज ज्यांच्यासाठी सांगता सभा आपण घेतोय ते माननीय आदरणीय सत्यशील दादा शेरकर हे माननीय आदरणीय थोडं असं कानाला दादा मला पटत का सांगतो दादा आमच्या सगळ्यांचा पहिला मित्र आहे मग हे राजकारण आहे बाकी सगळ्या गोष्टी आणि खरं तर मित्रासाठी दादानी जी मिठी मारली मला आयुष्यभर दादा स्मरणात राहील मिठी मायास आत्ताही अंगावर शहारा येतोय दादा त्यावेळेचा प्रसंग मी सुद्धा आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि खरोखर आज ज्या कारणासाठी आपण ही इलेक्शन लढतोय किंवा इलेक्शन दर पंचवार्षिकला येत असतात आणि आज ज्यांनी ज्यांनी आमदार म्हणून आता माझी झाले ना आज सांगतात विजनवर बोललो पाहिजे विजनरी नेता विजन सांगणारा नेता पाणीदार आमदार असल आपल्याला काय सांगता यायचं नाही बाबा कारण 5 वर्ष केलंय काय विजनाचं एखादं काम विजनरी सांगा तुम्ही मग आम्हाला सांगा की तुम्ही 5 वर्षात काम केलं विजन आम्ही मांडतो विजन आम्ही दाखवतो ही पूर्ववेश उभारत असताना त्यांचा बंधू म्हणतो ही वेश पूर्ण कशी होतो ती बघतो आम्ही हे यांचं विजन आहे हा ह्या असल्या विजनाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता अरे जे आमचं दैवत आहे एक पत्रकार परिषद झाली दादा वेशीवर त्याच्यावर आमदार म्हटले माझे आमदार की वेश काय राजकारणाचा अड्डा आहे का हे सोयीस्कररित्या विसरले की ग्रामपंचायतच्या इलेक्शनला वेश होऊन जवळजवळ 1.5 वर्ष झालं होतं यांनी तो मुद्दा काढला बोले वेशीचा हिशोब द्या तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का ही आपली गावची वेश हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही तुमच्या सोयीनुसार तुम्ही बोलायचं तुमच्या सोयीनुसार तुम्ही वागायचं आणि ह्या अशाच गोष्टी यांनी 4-5 वर्ष केले त्यामुळे आजची परिस्थिती वळून लागली सांगायला काय नाही बोलायला काय नाही मग याचं हे काढ त्याचं ते काढ अरे तुम्ही काय केलं ते सांगा रे बरोबर ना तुमचं सांगा की तुम्ही कामं सांगा सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही केलेलं काम सांगा दादा 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायत जेव्हा ताब्यात आली ना त्यावेळेस आम्ही नक्की टीका केली होती की आम्ही हे करून देऊ माझ्या एकाही जाहीरनाम्यात माझ्या एकाही सभेत ह्या 5 वर्षाची जेव्हा ग्रामपंचायतची इलेक्शन झाली सिंगल माझ्या पेजवरून कोणावर टीका झालेली दाखवा मी 5 वर्ष कामं काय काय केली एवढंच माहित होतं आणि समोरची माझ्या व्यक्तिगतरित्या पातळीवर टीका करत होत याचा अर्थ स्पष्ट आहे दादा यांच्याकडे सांगायला काय नाही यांनी पराभव आता स्वीकारलेला आहे म्हणून तुमच्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करायला लागले सांगायला भरपूर नारायणगावच्या विकासामध्ये काम करत असताना तो छत्रपतींचा मावळा जो माझ्याकडून अर्धवट काम राहिले ना आपल्या ओझर पाट्यावर ह्या महाराजांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तिथं काम नाही करून द्यायचं तो पुतळा उभा नाही राहायला पाहिजे 2, 3, 6 महिने पुतळा एका बाजूला ठेवायला लागला परंतु आज तो पुतळा दिमागात तिथं उभा आहे आपण सगळे नारायणगावकर मंडळी आपल्या हनुमान मंदिराच्या बाजूला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल जे गार्डन आपण सगळ्यांनी उभं केलं तिथे एक जुनी वास्तू होती अशोक मोहोळ साहेबांच्या खासदारकीच्या निधीतून आम्हाला ती जवळजवळ 90-95 साली ती वास्तू आली असेल आम्ही गार्डन करायचं म्हणून ते काढलं ती वास्तू जीर्ण झालेली होती आम्ही काय परवानगी घेतली नाही म्हटलं एवढ्या वर्ष जुनी वास्तू आहे परवानगी घ्यायची काही गरज वाटली नाही कारण ती पडलेलीच होती
आम्ही ती पाडल्यावर महाशयांनी लगेच अधिकाऱ्यांना पाठवलं, पंचनामा करायला लावला आणि लगेच इथं ग्रामपंचायतमध्ये आले, पंचनामा केला. दैवयोग कसा असतोय बघा, त्या वास्तूची नोंदच नव्हती. म्हणजे एक केस, एक गुन्हा माझ्यावर कमी झाला. यांच्या काळात 5-6 गुन्हे माझ्यावर झालेत, पण गुन्हे होत असताना हा ते तर राहिलंच सांगायचं. 200 रुपये झालं त्या दिवशी झालं ना, आता नवीन. कोरोना काळामध्ये आपण विशीचा हा कार्यक्रम घेतला. खरं तर 2-3 वेळा आपण हा कार्यक्रम पुढे ढकलला उद्घाटनाचा. पण हा कार्यक्रम घेत असताना पुन्हा कोरोनाचं काही रुग्णसंख्या वाढू लागली आणि काही नियम लावले. परंतु छत्रपतींची आपण तारीख घेतली होती, कार्यक्रम करणं भाग होतं. पहिल्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला जी माती आणायची होती शिवनेरीवरून, ह्या महाराजांनी अख्खा पोलीस बंदोबस्त इथं पाठवला. काही रॅली झाली नाही पाहिजे, हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे, असल्या यांच्या या वृत्ती आहे. हे तुम्हाला सांगायचं कारण एवढंच. छत्रपतींच्या कार्यक्रमाला जर एखादा माणूस विरोध करू शकतो तर त्याची नीतिमत्ता काय असते, मला वाटतं हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आणि अशा व्यक्तिमत्वाला मला वाटतं आपण सगळ्यांनी त्या सभेतच केलेलं आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना सुद्धा सांगा की हे व्यक्तिमत्व पुन्हा आपल्याला त्या आमदार पदावर गेलेलं नाही पाहिजे. एक नाही अनेक असे किस्से आहेत, अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल की या 4-5 वर्षामध्ये काम करत असताना खरं तर सार्वजनिक हित म्हटल्यावर ठीक आहे, तुमचं नाव होत नसेल, सन्मान होत नसेल, मला मान्य आहे. आमच्याकडून कदाचित राहतही असेल, तुम्ही आमदार आहात. परंतु दादा, गॅस शेवदायनीचा प्रोजेक्ट उभा केला, उद्घाटनाला आमदार म्हणून यांना बोलवलं, यांनी तिथं 10 लाख रुपये जाहीर केले. 10 लाख रुपयातले 10 रुपये सुद्धा निधी म्हणून तिथं त्या स्मशानभूमी परिसर सुधारणेला यांना देता नाही आले. यांनी फक्त घोषणा करायच्या, यांनी फक्त सांगायचं, यांनी फक्त दाखवायचं. असली यांची ही कामं आणि असली यांची परिस्थिती आज आवडतो. खर तर आज विनंती आपल्याला सगळ्यांना एवढीच असणार आहे की ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला आजपर्यंत शिवजयंती सारख्या कार्यक्रमाला सातत्याने मदत केली, ज्या व्यक्तिमत्वाने कधी त्याचं नाव व्हावं म्हणून कधीही आमच्यासाठी मला सांगितलं नाही की माझा बोट तू लावला पाहिजे, अनेक कामं सत्यशील दादाच्या रूपाने या नारायणगावच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी मी करण्याचा प्रयत्न केला. असं व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी आमदार म्हणून. दादा एक गोष्ट सांगतो, हा मी तेच सांगतो ना आता. अच्छा, सांगता सभा, सॉरी विजयी सभा, विजयी सभेच्या माध्यमातून माननीय नामदार साहेब, कृषी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांचं नारायणगाव नगरीमध्ये मी स्वागत करतो. हा आपण कुठं होतो? नाही, शेवदायनी झाली, 10 लाख रुपये तर दिले, 10 रुपये बी नाही दिले, त्यांना सवय. हा आमदार दादा, प्रत्येक सभा असेल, कार्यक्रम असेल, जिथं मी उपस्थित असेल तिथं कायम मला म्हणतात आमदार बाबू भाऊ पाटील. परंतु दादा, या सर्वांच्या साक्षीने तुम्हाला आज सांगतो, आम्ही तुम्हालाच आमदार करणार आहोत दादा. ह्या पंचवार्षिकला आपल्या या सगळ्यांच्या साक्षीने दादांना प्रचंड मताने आपण विजयी करू. मला वाटतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून खरं तर एखादं काम कमी झालं चालेल दादा, परंतु आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. हे आम्ही 5 वर्षाचे भोगला, अर्थात भोगायला काय सवय दादा, 15-20 वर्ष संघर्ष करतोय, अजून 5 वर्ष. पण दादा तुम्ही आल्यानंतर आमचं जरा सुखाचा दिवस येतील, आणि सुखाचा दिवस आमचे येण्यापेक्षा ही सगळं जे करायचंय दादा, हे सर्वसामान्य जनतेसाठी करायचंय, सर्वसामान्य लोकांसाठी करायचंय,
सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी करायचंय. कारण ज्यांच्यामुळं आज नारायणगाव, मला वाटतं 1980 साली स्थापन झालेली शिवसेना, आजही नारायणगावच्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा आहे आणि तो कायम राहणार. आता शिवसेना कोणती? ज्या माणसाने शिवसेना स्थापन केली त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जे त्यांचे सपुत्र आहेत, ही त्यांचीच शिवसेना आहे आणि त्यांच्याच शिवसेनेचा भगवा हा इथं कायमस्वरूपी फडकत राहणार आहे. आता ह्याच बरोबर खरं तर आपल्या शिवनेरीवर सुद्धा फडकवायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, खरं तर अधिकच्या वक्ती अजून बोलण्यासारखं खूप आहे. 5 वर्षात बारीक बारीक सारीक गोष्टींचं इतकं सारं आहे. तुम्ही म्हणाल, कारण काय होते नाना नेते सर्वसामान्य लोकांना या इथपर्यंत माहिती नसते. या सभेच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधूनच कळत असते. मी विनंती करतो की आपल्याला सुशासन पाहिजे असेल, आपल्याला खरं तर एक चांगला संगतीचा मित्र पाहिजे असेल तर निश्चित स्वरूपात सत्यशील दादाला आपल्याला विजयी केलं पाहिजे. 2 नंबरचं बटन आहे. 2 नंबर म्हणजे मला वाटतं नेत्यांनी सांगितलंय विक्ट्री, विजय, आणि तो आपण मिळवणारच आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना इथं आल्याबद्दल, इथे एवढ्या मोठ्या संख्येचा प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासूनचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.